नमस्कार. आज आपण चांधळी या गावामध्ये आहे. काशीनाथ ठाकरे यांच्या शेतामध्ये आपण आहोत. चांधळी गाव जे आहे हे तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिममध्ये आहे. ठाकरे साहेबांनी या ठिकाणी संत्र्याची लागवड केलेली आहे आणि संत्र्यामध्ये आंतरपीक त्यांनी कपाशी घेतलेली आहे. संत्र्यामध्ये लागवड करत असताना त्यांनी ठिबकचा वापर केलेला आहे आणि ठिबक करत असताना त्यांनी एक खास म्हणजे पद्धतीचं ठिबक त्यांनी या ठिकाणी निवडलेलं आहे. त्यांनी निवडत असताना नेटाफेमचं ठिबक निवडलेलं आहे आणि नेटाफेमचं ठिबक करत असताना 20 mm ची ड्रिप लाईन म्हणजे 20 mm ची लॅटरल आणि त्यावरती साधारणपणे 2 लिटरचा डिस्चार्जचे 2 ड्रिपरचा वापर केलेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव जे आहेत हे अनुभव जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. दादा, आपण या ठिकाणी किती एकर संत्र्याची लागवड केलेली आहे? इथं आहे 20 एकर संत्रा. 20 एकर केलेली आहे आणि ही 20 एकर पूर्ण ठिबकवरती आहे? पूर्ण ठिबकवर आहे. बरं. या ठिकाणी 20 एकर ठिबक तुम्ही केलेलं आहे आणि त्याला तुम्ही 2 लिटरचा ड्रिपरचा वापर केलेला आहे. बरोबर. एका झाडाला 2 ड्रिपर साधारणपणे आता लागवड करून 1 वर्ष झालेलं दिसत आहे. तर 2 लिटरचं ड्रिपर तुम्ही का निवडलं? बरेचसे शेतकरी 4 लिटर 8 लिटरचा ड्रिपर वापरतात. तुम्ही 2 लिटर का वापरलं? मी पहिलं 4 लिटरचं वापरलेलं आहे एका शेतात, तर त्या पाणी जास्त होत जायते म्हणून आता कमी पाणी पाहिजे त्या हिशोबानं 2 लिटरचं हे केलेलं आहे आपण. बरं. म्हणजे तुमचं पाणी तुम्हाला मर्यादित ठेवायचं आहे, मुळांच्या कक्षेमध्ये ठेवायचं आहे, त्या दृष्टीने तुम्ही 2 लिटरचा ड्रिपर निवडला. बरं, 2 लिटरचा ड्रिपर या ठिकाणी वापरत असताना तुम्हाला मुख्य फायदा काय झालेला दिसतोय? याच्यापासून एकच फायदा आहे की 20 एकर 7 प्लॉट चालते. अच्छा, म्हणजे तुमचा हे जे 20 एकरचं क्षेत्र आहे हे एकाच वेळेस चालतं, एकाच वॉलवरती? एकाच वॉल. म्हणजे मग तुम्हाला शेतामध्ये वॉल बदलायला यायची काही गरज? काहीच नाही. एक वेळ बसते मोटर चालू बंद करायचं, ते ऑटो स्विच आहे, तिथे टायमर लावलेला आहे, म्हणजे त्याच्यामुळे काही अडचणीचं काम नाही. बरं, आता तुम्ही 20 एकर तुम्ही या ठिकाणी हे जे ड्रिप लाईन लावलेलं आहे, ड्रिपर लावलेले आहे, मग तुम्हाला पाणी सगळीकडे सारखं मिळतंय? पाणी सारखंच मिळून राहिलं सगळीकडे सारखं पाणी म्हणजे तुम्ही अगदी आता ही जी ड्रिप लाईन आहे उतारा ती किती, चढावर आता ही किती लांब आहे ड्रिप लाईन? ही आहे जवळपास 110 मीटर. 110 मीटर लांब आहे आणि पहिल्या ड्रिपरला आणि शेवटच्या ड्रिपरला तुम्हाला पाणी सारखं मिळतंय. वा 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 वा. बरं, आता तुम्ही हे जे ठिबक केलेलं आहे याच्यानंतर तुमचं प्लॅनिंग कसं आहे? म्हणजे आता हे झाड सध्या 1 वर्षाचं आहे, पुढे कसं करणार याला? पुढं आणखी एक काढलेलंच आहे आपण त्याचं. हां हां, त्याचं तुम्ही डिझाईन बनवून घेतलेलं आहे? डिझाईन बनवून घेतलेलीच आहे. ड्रिपर आणखी वापस दुसरं हे टाकून देणार आपल्याला. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही अजून एक नळी वाढवणार आणि अजून ड्रिपर त्याच्यामध्ये वाढवणार. म्हणजे एका झाडाला साधारणपणे किती ड्रिपर येतील मग त्यावेळेस? एका झाडाला 6 ड्रिपर येतील. 6 ड्रिपर येतील म्हणजे 2-2 लिटरचे 6 ड्रिपर म्हणजे 12 लिटर तासाला पाणी एका झाडाला मिळणार आहे. बरोबर. आणि त्यावेळेसही एकाच वेळेस चला. आता बायपास काढाच काम पडलं पाणी म्हणजे शेत. बरं बरं. म्हणजे तुम्ही आता हे जे 20 एकर एकाच वेळेस चालवतात त्याच्यामध्ये तुमचं पाणी बायपास होतं आहे. पण जेव्हा तुमचं शेत पूर्ण झाडं मोठे होतील त्यावेळेस तुम्हाला बायपास काढायची गरज नाही पडणार. मग राहणार नाही. त्या हिशोबाने मोटर वगैरे बदलाच काम पडलं तर बदलता येईल, म्हणजे जास्त डिस्चार्ज लागेल. आता सध्या तुमची जी मोटर आहे ही किती HP ची आहे? ते सध्या 5 HP पासून. सध्या 5 HP चीच मोटर आहे म्हणजे साधारण 20-22 हजार डिस्चार्ज असणार आहे. आणि तेवढ्या याच्यात तुमचं पूर्ण शेत जे आहे ते एकाच वेळेस चालतं आहे. नंतर 7.5ची लावू आपण, जास्त डिस्चार्ज येणारी. त्यावेळेस कुठं 7.5ची तशी आहेच आमच्याकडे ऑलरेडी. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे 7.5ची मोटर ऑलरेडी आहे, तर भविष्यात तुम्ही 7.5 HP ची मोटर वापरणार या ठिकाणी. बरं, एक म्हणजे आतला प्रश्न तुम्हाला विचारतो. तर तुम्ही नेटाफेमचं ठिबक या ठिकाणी वापरलेलं आहे, याच्या अगोदरही नेटाफेमचं ठिबक वापरलेलं आहे. तुम्ही गेल्या जवळपास बऱ्याचशा वर्षापासून 9-10 वर्षापासून नेटाफेम वापरतात. माझं नेटाफेमचंच होतं पहिलं सुरुवातीचं, पण ते हे होतं म्हणजे ड्रिपर नव्हती का, म्हणजे इनलाईन होतं त्यावेळेस. इनलाईन होतं. अच्छा. तर ते हळद कांदा त्याच्यासाठी यूज केला. बरं, एक नेटाफेमस का बरं? पाणी सारखं देते आणि क्वालिटी आहे. अच्छा, नळीची क्वालिटी आहे आणि पाणी सारखं मिळतं. कारण आता
जवळपास म्हणजे 8 ते 9 वर्षापासून ते चालूच आहे आमचं म्हणजे म्हणजे तुमचं जुनं जे ठिबक आहे 9-10 वर्ष झाले ते अजूनही चालू आहे. चालू आहे. वा 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 वा. तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशी शेती करतात आणि अतिशय कपाशी तुमची अतिशय सुरेख आहे. संत्र्याची लागवडी छान केलेली आहे. बेडवरती खास करून तुम्ही लागवड केलेली आहे. तर तुमच्या भविष्यातील पुढच्या वाटचालीसाठी नेटा फिल्मकडनं शुभेच्छा. धन्यवाद.